शुभम, हा? यावर्षी होळी बॅशला कुठे जाणार आहेस? होळी बॅश? अरे तो इव्हेंट असतो ना जिथे होळीला सगळेजण येतात, डीजे रेन डान्स मध्ये नाचतात. अगं आमच्या एरिया मधला जो स्पीकर आहे ना तो त्या डीजे पेक्षा पण एकदम जोरात वाजतो. आणि आम्ही जेव्हा आयना का बायना घेतल्याशिवाय जायना करतो ना तेव्हा आमच्या एरिया मधल्या सगळ्या बिल्डिंग मधल्या काकी आहेत ना त्या आमच्या अंगावर पाणी टाकतात. तेव्हा एवढी मजा येते ना, ती मजा होळी बॅशला कुठे? शुभम, तू होळीसाठी नवीन कपडे कधी घेणार आहेस? नवीन कपडे कशाला? अरे होळीला सगळे पांढरे कपडे घालतात ना. एका दिवसासाठी नवीन कपडे घेऊ? एवढे पैसे कोणाकडे आलेत? आपल्या घरातले ते जुने झालेले कपडे असतात ना, आखूड झालेले, तेच घालतो मी होळीला. आणि तुला आमच्या एरियातली पोरं माहित नाहीयेत, नाचता नाचता ते सगळे कपडे फाडून टाकतात, अंगावर फक्त चड्डी उरते. शी. चड्डी म्हणजे शॉर्ट्स ग. आणि तू होळीसाठी नॅचरल कलर कुठून घेणार आहेस? नॅचरल कलर? अरे सिरियल आणि मूवी मध्ये दाखवतात ना स्किन साठी चांगले असतात. अगं सिरियल आणि मूवीच्या गोष्टी इथे नाही चालत. इथे फक्त ऑइल पेंट, ग्रीस आणि अंड्यांशिवाय वार्ता नसते. आणि त्या होळीच्या पिशव्या असतात ना त्याच्यामध्ये सगळेजण तिखट, मीठ, हळद, तेल सगळं टाकतात. पण एक जण असतो जो नाल्यातलं पाणी त्या पिशवीमध्ये भरतो. आणि हे कोणाला कळलं ना तर सगळेजण एकत्र होतात आणि मग त्याला कुत्र्यासारखं मारतात, रेनडियर.